महाविकास आघाडीकडून सोलापूरची जागा काँग्रेसला मिळणार आहे। इथून प्रणिती शिंदे यांचं नाव जवळपास अंतिम असल्याचं स्पष्ट आहे। माझ्या उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता आहे असं स्वतः प्रणिती शिंदे यांनी देखील म्हटलंय। प्रणिती शिंदेंना उमेदवारी मिळाल्यास महायुतीत त्यांच्या विरोधात कुणाचं त्यांना आव्हान असू शकेल? सोलापूरचं राजकीय गणित कसं आहे हे या व्हिडिओतून जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मागच्या वेळच्या सुशील कुमार शिंदे यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे सोलापूरच्या रिंगणात उतरलेल्या आहेत। पण ही लढाई प्रणिती शिंदे यांच्यासाठी सोपी राहिलेली नाहीये, हेही तितकंच खरं आहे। याचं कारण म्हणजे सोलापूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या विधानसभेत असलेलं भाजपचं वर्चस्व। सोलापूर लोकसभेअंतर्गत सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर दक्षिण, मोहोळ, अक्कलकोट आणि पंढरपूर असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघ 1999 पासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे। सोलापूर शहर उत्तरेमध्ये 2004 पासून भाजपचं वर्चस्व आहे, तर सोलापूर दक्षिण विधानसभा 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसच्या हातून निसटली। अक्कलकोट विधानसभेत मात्र काँग्रेस आणि भाजप अशी दर 5 वर्षांनी अदलाबदल होतीये। पंढरपूर विधानसभेत आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं बाजी मारली। आमदार प्रणिती शिंदे यांचा सोलापूर शहर मध्यवर्ती हा मतदारसंघ 2009 मध्ये तयार झाला। पहिल्याच निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी 35,000 मतांची आघाडी घेतली। 2014 मध्ये ही आकडेवारी घसरून फक्त 9,000वर आली आणि 2019 मध्ये 12,000च्या लीडनं त्या विजयी झाल्या होत्या। त्यामुळे प्रणिती शिंदे यांना स्वतःच्याच मतदारसंघातून धोका आहे। आमदार प्रणिती शिंदे यांना संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून जुन्या नव्या अशा सर्व नेत्यांना सोबत घ्यावं लागेल आणि मजबूत जाळे उभारताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तेवढ्याच विश्वासानं बरोबर घ्यावं लागणार आहे। महायुतीकडून कोण उमेदवार असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। सोलापूरची जागा भाजपच्या वाटेला आहे, त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजप देखील तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे। भाजपकडून आमदार राम सातपुते, पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि उद्योजक असणारे मिलिंद कांबळे, माजी खासदार शरद बनसोडे, राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्या नावाची इथून चर्चा आहे। मागील 2 निवडणुकांमध्ये धक्कातंत्र वापरत भाजपनं नवखे उमेदवार दिले होते, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप नेमकं काय करणार याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल। अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।